यानंतर जाऊयात पुण्यात पोलिसांनीच दरोडा टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नवले पूल भागात एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल 1 कोटींची रोकड लुटली होती। या दरोड्याच्या गुन्ह्यात नरे पोलिसांनी एका तोतया पत्रकाराला बेड्या ठोकल्यात। ग्रामीण पोलीस दलातील एका महिला पोलीस हवालदारासह पोलीस शिपायालाही सहआरोपी केलाय। सध्या हे दोघेही जण फरार आहेत। तपासादरम्यान राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हवालदार प्रमिता निकम आणि पोलीस नाईक अजित इरफू मेस्त्री यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय आणि या प्रकरणात एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीकडे असणारी 1 कोटी रुपयांची रोख रक्कम हा लुटण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे। बँकेत भरणा करण्याच्या आमिषाने त्यांना हायवेला नेलं। विक्रम चाकणकरी गाडी चालवत होता आणि तिथे इतर 2 आरोपींनी गाडी आडवी घालून पोलीस असल्याचा बनाव करून हे ब्लॅकचे पैसे आहेत असं धमकी देऊन हे पैसे लुटण्याचा प्रयत्न केलेला। तर या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, खरं तर पुण्यात पोलिसांनीच दरोडा टाकल्याचं कळतंय, नेमका घटनाक्रम काय? निश्चित आपण बघू शकतो की हा सगळा प्रकार जो आहे तो पुण्यातल्या नवले पूल भागात घडला आणि एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड लुटण्याच्या प्रकरणाला आता एक खळबळजनक वळण आलंय। कारण या सगळ्या प्रकरणात जे आरोपी आहेत ते 2 पोलीस स्वतः आहेत आणि त्यांच्यावर नेमकी आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण त्यापूर्वी या 2 पोलिसांनी सुद्धा या दरोडा टाकण्याचा प्रयत्न कट रचल्याचं देखील आता निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे या दोन्ही पोलिसांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हे 2 पोलीस आता नेमके कुठे आहेत याचा शोध घेण्यासाठी काही पत्र जी आहेत ती देखील रवाना करण्यात आली आणि लवकरच त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा सगळ्या घटनाला नेमकं काय वळण आहे हे त्या दोघांकडनंच कळणार आहे। पण तत्पूर्वी एक समिती देखील जी आहे ती पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांकडनं स्थापन करण्यात आलेली आहे। कारण एका व्यावसायिकाला लुटण्यासाठी थेट पोलिसांचाच हात असल्यामुळे खाकीला निश्चितपणे एक डाग लागल्याचं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।